ते काय हातात काय ते गौरी त्याने काय होतं दूर दूर केल्या मासे जवळ येत नाहीत. हा का बरं चालत. हे बघा आता इथं तुम्ही मोहळ बघू शकता. असं हे वरती मोहळ आहे आणि दुसरं एकदा थांबा. इथं एक झालंय आणि दुसरं हे बघा ह्या साईडला एक आहे. आता हे झाडून आपल्याला त्यातलं जे मध असतं ते काढायचं आहे आणि खायचं आहे. हे अशा पद्धतीने हे मोहळ. हे बघा गाईज हे आहे पोळं. हे खाली त्याला झाडाला लटकलं होतं आणि हे खाली पडले. ह्याच्यात शक्यतो काही नसतंय. ते बघा तेव्हा इथून दिसतंय का हातात दिसतंय का तेव्हा दुसरं पोळं काढले. आता एकच नंबर क्वालिटी. आता म्हणलं होतं आपण थ्रिल करणार एक ते म्हणजे मोहळा झाडणार आहे आणि मोहळा झाडायला हे बघा हा गडी तयार आहे. ते काय हातात काय ते गौरी त्याने काय होतं दूर दूर केल्या मासे जवळ येत नाहीत. हा का बरं चालत. चला ते शेणाच्या गौरी त्यांनी दूर केलाय. आता त्यांनी ना माश्या सगळ्या लांब जातात. असं ते आहे कुठे हे बघा तिकडं कॅमेऱ्यात नाही दिसणार पण मला दिसलं इथून वरती. हे काय इथून सरळ वरती येते कुठं एका इथून वर गेलो त्याचे का इकडं वर गेले. पलीकडे हा ते खोप आहे काय. हे बघा हे दोघं वरती चढलेत आता मोहळा झाडायला आणि हो वरती चाललेत हळू हळू हळू. कुठे आहे मोहळ कुठे आहे पण काय दिसा ना. लय वर आहे का लय वरती वाटतं. अजून वर जायला लागतं मला वाटतं. लय शेंड्याला आहे काय नव्हते. हा आत्ताशी दिसलं मोहळ आत्ताशी दिसलंय. हे बघा आता इथं तुम्ही मोहळ बघू शकता. असं हे वरती मोहळ आहे आणि दुसरं एकदा थांबा. इथं एक झालंय आणि दुसरं हे बघा ह्या साईडला एक आहे. आता हे झाडून आपल्याला त्यातलं जे मध असतं ते काढायचं आहे आणि खायचं आहे. तिथं आहे ना शेणाची गौर घेऊन गेलेली त्याचं धूर आहे. ते धूर फुंकून फुंकून तिथं त्या माश्या आहेत ना उठून जातात. अय माश्या मला नाही चावायच्या. नाही सगळ्या माश्या उठल्यात बरं का तिथून. भीती कशी वाटत नाही काय माहिती. माशी दिसली तरी नको नको होती आणि समोर जाऊन धूर ते गौरीचा धूर फुकून हे अशा पद्धतीने हे मोहळ. हा हे बघा मध आलेलं आहे खाली बघू पकडा टाकडा. हा हे बघा प्युअर गावरान मध आणि माशी पण होती राव. माशी चावली नाही ना. हे बघा इथं मध आणि हे त्याचं जे पोळं आहे ते आणि हे बघा याच्या काही माश्या आहेत. थोड्या थोड्या माश्या आहेत. ह्या सगळ्या माश्या लय घाण चावत्यात. चावल्या ना लय बेकार चावत्यात. ह्या आता माश्या सगळ्या बाजूला काढायच्या आणि त्याच्यातून निघणारं मध जे आहे ते खायचं. एवढी भारी मजा असते इथं. एवढं प्युअर गावरान मध आहे. आता हे थोड्या वेळात खाऊ. आता हे एक झालंय अजून एक आहे वरती. ते दुसरं मध का दुसरं जे पोळं आहे ते पाडायला गेलेत. ते बघा वरती तिकडे गेलेले आहेत ते. चला मग जाऊयात हे ठेवूयात आपण सेफ. हे बघा गाईज हे आहे पोळं. हे खाली त्याला झाडाला लटकलं होतं आणि हे खाली पडले. ह्याच्यात शक्यतो काही नसतंय. सगळं ते आहे ते जे वरचं दिसतंय ना बांधा त्याच्यात असते. तिथं ठेवले बघा ट्रॅक्टरवरती तिथं त्याच्यामध्ये सगळं मध असतंय. ह्याच्यात फक्त माश्या येऊन मध गोळा करत असतील आणि हे खूप चिकट चिकट आणि ह्याच्यात अंडी पण आहेत मला वाटते. अंडीत काही माशांची अंडी त्याच्यात अंडी आहे बघा पांढरे पांढरे दिसतात अशी अंडी आहे. चला हे काही कामच नाही आपल्या कामाचं जे आहे ते हे बघा इथं आहे. ह्याच्यामध्ये प्युअर मध आहे. हा मग दाखवतो. हे बघा दिसलं का मध. हे मध आहे आणि अजून वरती दुसरा पोळं काढायचं चालू आहे. भीती कशी वाटत नाही काय माहिती भाऊ. मला तर माशी दिसली तरी नको नको होतं आणि पार समोर जाऊन धूर ते गौरीचा धूर फुकून फुकून ते मासे पोळं बाजूला केले. मध नाहीये हळूहळू बरं का. झाडाचे एक तर लय रिस्की कॅमेरा हे बघा. कुठं वरती पार एवढ्या वरती चढलेत बघा. इथून असं झाड इथून 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 पार असे वरती गेल्यात. हो माश्या फिरायला लागल्या बरं का.
झालं का ते बघा आलं दुसरं एक पोळं ते बघा तेव्हा इथून दिसतंय का ते हातात दिसतंय का तेव्हा दुसरं पोळं काढले आता बघू हा ह्या बघा पोळं हळूहळू माशा ह्या नाही ना चावायच्या हे बघा मधमाशांचं प्युअर मधमाशाचं गावरान अख्खं पोळं माझ्या तरी ते तुटलं होतं आता हे बघा माशा पण आहे तिथं असं हे पोळं चला त्याचं मध काढू आपण आणि खाऊया या खाली या खाली व्यवस्थित हे बघा गाईज हे एक मधाचं पोळं याच्यामध्ये अख्खं मध आहे आणि हे दुसरं हे अख्खं आहे ह्याचा अर्धा भाग तिथं पडला आहे पण हे बघा हे बी पडलं आणि याच्यात सगळं इथं मध्ये हे बघा ह्या साईडला सगळं मध्ये आणि ह्याच्या इथं मध्ये सगळं आता हे आपण काढून खाऊयात असं हे गावाकडचं मस्तपैकी गावरान मध असंच खावा तुम्ही कसं असतं ते बघू आता हे याच्यातलं आहे ना आपण एकाचं ट्राय करू मध हे बघा इथं सगळं मधाचं फुल भरलं आहे हे बघा हे असं एवढं सगळं मध आहे खरंच भारी गावरान मध शक्यतो तुम्ही खाऊ शकणार नाही जे तुम्हाला पतंजलीचं खाऊ वाटतं तसं हे नाही लागणार हे प्युअर गावरान आहे ना थोडं वेगळं लागतं मी काय तुमचं परत माझं मी काढतो खातो हां असं डायरेक्ट खायचं हा का उलट पण हे माश्या काय करणार नाही ना असं तिथून डायरेक्ट खायचं का हे असं ओके असं डायरेक्ट खाऊ डायरेक्ट चला आता आपण मध खाऊया पहिलं आपण बोटाने खाल्लं पण आता आपल्याला त्यांनी सांगितलं की मध कसं खायचं खरं तर माहिती नव्हतं आपल्याला हे असं काहीतरी खातात ट्राय करू आपण खरंच भारी एक नंबर गोड लागलं मध आपण बोटाने खायचो हे डायरेक्ट खायला सांगितलं माझ्याकडे कसे चेस्ट एकच नंबर क्वालिटी लय भारी गावरानमध्ये म्हणलं कसं एकदम चिकट आहे प्युअर गावरान मध खाल्लं बुवा आज लय दिवसातून खाल्लं लॉकडाऊनमध्ये खाल्लं होतं त्याच्यावरती आज या दोघांमुळे आपल्याला खायला मिळाले तर धन्यवाद आणि असंच गावाकडचं मजा इथून पुढं आपण घेणार आहोत आज मध आणि कणीस झाले आता हळूहळू बघू अजून काय काय आता हुरडा बाकी आहे अजून भरपूर काही गोष्टी आहेत त्या हळूहळू आपण एक्सपिरियन्स करणार आहोत यांच्यासोबत राहून गावाकडच्या आणि तुम्हालाही या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत गावाकडच्या मज्जा गप्पा गोष्टी तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि सपोर्ट करा